विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान भाग 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण मुक्तिवेग म्हणजेच एस्केप व्हेलॉसिटी हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. आता मुक्तिवेग म्हणजे काय असतो तर चेंडू, आता तुम्ही आपण एक उदाहरण ह्या प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा अभ्यासले की एक वस्तू किंवा चेंडू म्हणा, दगड म्हणा, वरती जेव्हा आपण फेकतो तेव्हा त्याचा वेग काय होतो, कमी कमी होत जातो. आणि हे कशामुळे होतं तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे होतं, हे आपण अभ्यासलेलं आहे. आता एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याची गती काय होते, शून्य होते, त्याचा वेग शून्य होतो आणि तिथून ते नंतर खाली पडायला लागतं. ते वरच राहतं का किंवा वरती फेकलं की ते वरच निघून जातं का, तर तसं होत नाही, ते खाली पडायला सुरुवात होतं. मग याच्यामध्ये काय असतं की त्याची कमाल उंची म्हणजे किती उंचीपर्यंत ते जाऊ शकतं, जास्तीत जास्त किती उंचीपर्यंत जाऊ शकतं, हे कशावरती अवलंबून असतं. त्याला आपण सुरुवातीला किती वेग देऊन फेकलं, किती वेगाने, किती बल लावून त्याच्यावरती फेकलं, याच्यावरती ते किती अंतरापर्यंत वरती जाईल हे अवलंबून असतं. मग आता न्यूटनचं जर तिसरं समीकरण आपण बघितलं तर त्याच्यानुसार आपण काय म्हणू शकतो तर v² म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे वेगाचा स्क्वेअर बरोबर u² + 2as म्हणजे v काय आहे, चेंडूचा अंतिम वेग बरोबर 0 आणि a बरोबर काय आहे -g. मग 0 बरोबर u² + 2 कंसात -g गुणिले s म्हणून चेंडूची कमाल उंची काय असणार आहे, s = u² / 2g. आता इथे चेंडूचा जर सुरुवातीचा वेग आपण जास्त ठेवला तर तो जास्त उंचीवर चेंडू जाणार, कमी ठेवला तर तो थोडासा अंतरावर जाईल आणि लगेच खाली येईल. पण जेवढा आपण हाताला जोर लावून तो वरती जोरात फेकू तेवढा तो जास्तीत जास्त शक्यतेने तो वरती जाईल आणि त्याच्यानंतर तो खाली यायला सुरुवात होईल. म्हणजेच काय होतं की सुरुवातीचा वेग जेवढा आपण जास्त लावू तेवढा काय होतो, पृथ्वीचा जो आकर्षणाचा म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा जो वेग आहे त्याला तो काय करतो, सुरुवातीचा वेग प्रतिकार करतो, त्यामुळे तो जास्तीत जास्त वरती चेंडू जाऊ शकतो. मग आता आपण काय बघितले की जीचं मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या उंचीनुसार कमी होत जाते, हे आपण बघितलेलं आहे. म्हणून मग आता उंचावर गेल्यावरती चेंडूवरील पृथ्वीचं आकर्षण हे कमी होतं. मग चेंडूचा जर सुरुवातीचा वेग वाढवला तर ते काय होणार आहे, जास्तीत जास्त उंची ते गाठू शकेल, म्हणजे जास्तीत जास्त उंचीपर्यंत ते जाईल. आणि त्यासाठी आरंभीचा वेग जर आपला एक विशिष्ट असला ठेवला आपण तर त्या वेगाने तो चेंडूचा जो फेकलेला चेंडू आहे तो पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावरती मात करेल, म्हणजे त्याला तो विरोध करू शकेल, त्याचा प्रतिकार करू शकेल आणि तो परत पृथ्वीवरती पडणार नाही. मग जो आरंभीचा वेग आहे त्या वेगाला काय म्हणतात, मुक्तिवेग असे म्हणतात. म्हणजे जेवढा तो तुम्ही जास्तीचा असेल, त्याचा वेग जेवढा जास्त असेल तेवढी ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाचा विरोध करेल आणि ती पुन्हा पृथ्वीवरती परत पडणार नाही किंवा पृथ्वीवरती येणार नाही. ह्याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी किंवा मुक्तिवेग. मग आता मग हे कशामुळे घडतं तर हे पृथ्वीच्या आकर्षणापासून ती वस्तू मुक्त होते, म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल त्याच्यावर कार्य करू शकत नाही, म्हणून हे घडतं. मग आता मुक्तिवेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरून पुढे प्रमाणे काढू शकतो. म्हणजे मुक्तिवेग म्हणजे आरंभ वेग, सुरुवातीचा वेग किती होता हे आपण कशावरून काढणार, ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत. मग आता आरंभ वेग मुक्तिवेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते, हे आपण आत्ताच अभ्यासलेलं आहे. मग गुरुत्वाकर्षणाचं बल काय असतं, अंतराच्या व्यस्त अनुपाती असतं, हे पण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आधीच्या घटकामध्ये शिकलेलो आहोत. मग हे जर बल अनंत अंतरावर शून्य होतं, हे बल काय होतं, अनंत अंतरावरती शून्य होतं, म्हणजे त्याच्यावरती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेलं की ते अनंत होते ना, मग त्याच्यावरती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल कार्य करू शकत नाही. म्हणून ह्या वस्तूला बलापासून मुक्त होण्यासाठी तिला अनंत अंतरावरती जावं लागतं आणि मग अनंत अंतरावरती जाऊन ती काय होते, स्थिर होते.
मग आता हे आपल्याला अभ्यासायचं आहे की ते कसं करतात. मग एम हे काय वस्तुमान असलेली एक वस्तू आहे. त्याच्यावरती पृथ्वीच्या पृष्ठभागावरती गतिज ऊर्जा काय असते 1/2 mv². स्थितीज ऊर्जा काय असते -Gmm/r. आणि एकूण ऊर्जा काय असते E1 बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा. इथं ती समीकरण मांडले बघा. आणि अनंत अंतरावरती म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गतिज ऊर्जा काय असते स्मॉल g 0 असतो. स्थितीज ऊर्जा काय असते Gmm/∞ सूत्र आहे बघा. हे छेद इन्फिनिटी दाखवले बरोबर 0. आणि एकूण ऊर्जा E2 बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा बरोबर 0. मग ऊर्जेच्या अक्षयतेप्रमाणे तो जर तिचं सूत्र आहे ऊर्जेच्या अक्षयतेचं त्याच्यानुसार E1 = E2. मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या किमती ठेवल्यावरती आपल्याला त्याचा वेग मिळतो 11.2 km/s. मग आता हे सगळं आपण का करतो तर जेव्हा आपल्याला चंद्रावरती किंवा इतर ग्रहांवरती काही उपकरणं पाठवायची उपकरणं म्हणण्यापेक्षा काही अवकाशयान पाठवायचे असतील काही सॅटेलाईट पाठवायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या अभ्यासाचा उपयोग होतो. म्हणून आरंभीचा वेग जर त्या सॅटेलाईटचा जास्त असेल म्हणजे मुक्तिवेग जर जास्त असेल तर ती वस्तू पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाऊन त्या ठराविक उपग्रहाकडे जाते आणि तिथे ती ज्या काही काळासाठी तिला काम करायचं आहे तेवढं काम ती तिथे करू शकते. याचा उपयोग यासाठी केलेला असतो. कारण ती काय होते मग तिचा जर मुक्तिवेग जास्त असेल तर ती काय होते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या ती बाहेर जाते. म्हणून हे आपण मुक्तिवेगाचा अभ्यास केलेला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा घटक समजला असेल. आणि इथे त्याचं बघा हे उदाहरण पण दिलेलं आहे सोडवलेलं. तर याच्यावरती आधारित तुम्हाला उदाहरणे पण विचारतात, पुस्तकात पण असतात आणि पेपरमध्ये पण तुम्हाला ती येतात. तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.